नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती बरोबर. आता आपण पाचवी केस बघतोय. इन रे विनयचंद मिश्रा यांची. विनयचंद मिश्रा ऍडव्होकेट आहेत. यूपी स्टेट बार काउन्सिल कडे त्यांचे रजिस्ट्रेशन आहे. उत्तर प्रदेश मध्ये वकील म्हणून ते प्रॅक्टिस करतायत. त्यांच्यावरती एका केसमध्ये त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजेच कोर्टाचा अपमान केलेला आहे असा आरोप आहे. काय झालेलं आहे बघा त्या केसच्या फॅक्ट मध्ये. एका केसमध्ये विनयचंद मिश्रा, जसं मी आत्ताच सांगितलं, ऍडव्होकेट आहेत. कोर्टरूम मध्ये कोर्टाच्या समोर आर्ग्युमेंट करत असताना कोर्टातले जज जस्टिस केशोटे यांनी विनयचंद मिश्रांना विचारलं, ही ऑर्डर कुठल्या प्रोव्हिजन खाली पास केलेली आहे. तर त्यावेळेला विनयचंद मिश्रांना राग आला आणि विनयचंद मिश्रांनी असभ्य भाषेमध्ये कोर्टातल्या जज यांच्याबरोबर बोलायला सुरू केलं. जसं की मी तुमची ट्रान्सफर करवेन, मी आतापर्यंत अनेक जजेसची ट्रान्सफर केलेली आहे, मी तुमच्यावरती इम्पिचमेंट प्रोसिजर सुरू करेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने धमकी वजा असभ्य भाषेमध्ये जज बरोबर विनयचंद मिश्रा यांनी बोलायला सुरू केलं. म्हणून त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा आरोप ठेवण्यात आलेला होता. या केसमध्ये जस्टिस केशवटे यांनी अलाहाबाद हायकोर्टाला पत्र लिहिलं आणि विनयचंद मिश्रांनी केलेला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बद्दल कळवलं. अलाहाबाद हायकोर्टने 3 जजेसची कमिटी बसवली आणि विनयचंद मिश्रा हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी दोषी सिद्ध झाले आणि त्यामुळं या केसमध्ये विनयचंद मिश्रांना 6 आठवड्याची इम्प्रिझनमेंट म्हणजे 6 आठवड्याचा तुरुंगवास ही शिक्षा दिली. पण 6 आठवड्याचा तुरुंगवास 4 वर्षांसाठी सस्पेंड केला. या 4 वर्षाच्या काळामध्ये जर पुन्हा त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलं तर मग या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी असा निर्णय देण्यात आला. आणि त्याचबरोबर विनयचंद मिश्रा यांचं ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करण्याचं जे लायसन्स होतं ते 3 वर्षांसाठी रद्द करण्यात आलेलं होतं. आता हा जो निकाल होता इन रे विनयचंद मिश्राचा, या निकालामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या गुन्ह्यासाठी 3 वर्षासाठी ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करण्याचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं होतं. पण याच्या बरोबर पुढची जी केस झाली, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया, या केसमध्ये हे विनयचंद मिश्रा यांचं जजमेंट निकाल चॅलेंज करण्यात आलं या मुद्द्यावर की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी ऍडव्होकेटचं लायसन्स रद्द करता येत नाही. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली 2च शिक्षा आहेत, एक तुरुंगवास आणि दुसरा फाईन म्हणजेच दंड. आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या केसमध्ये विनयचंद मिश्रांचा जो निकाल आहे तो ओव्हररूल झाला आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये सांगितलं की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी फक्त इम्प्रिझनमेंट आणि फाईन म्हणजे तुरुंगवास आणि दंड एवढीच शिक्षा देता येईल. प्रोफेशनल मिसकंडक्ट केला तर ऍडव्होकेट ऍक्ट खाली बार काउन्सिलला हा अधिकार दिलेला आहे. ऍडव्होकेटचं लायसन्स जे रद्द करण्याचे अधिकार आहेत ते बार काउन्सिलला दिलेले आहेत.